श्री गुरुचरित्र अध्याय 5 श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तांसी सिद्ध सांगे विस्तारेसी. अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. ऐक भक्ता नामधारका अंबरीशा कारणे विष्णू ऐका. अंगीकारले अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कुर्म वरहा देख. नराचा देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक. झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी दशरथ कुळी जन्म. प्रख्यात अवतार श्री रघुराम राजा होऊनी मागती जन्म. गवळिया घरी गुरे राखी वस्त्रे फेडून झाला नग्न. बौद्ध रूपी झाला आपण होऊनी कलंकी अवतार दाना. तुरुंगारूढ काय आवडी भक्तजन रक्षणार्थ. अवतरला श्री गुरुनाथ सगरांकारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. तैसी एक विप्रवनिता आराधिले श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियेसा. पिठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी. आप स्तंभ शाखेसी नाम आप राजता. त्याची भार्या नाम सुमता असे आचार्य पतिव्रता. अतिथी आणि अभ्यांगता पूजा करी भक्तिभावे. ऐसे असता वर्तमानी पती सेवा एक मनी. अतिथी पूजा सगुनी करी निरंतर परियेसा. वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावस्येसी. तया विप्रा घरी देखा न जेविता ब्राह्मण घरी. दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला ते वेळी. त्रिमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दाविले अति गहनी. पतिव्रता धरुणी चरणी नमन करी मनोभावे. दत्तात्रेय म्हणती तियसी मागवो माते जे वांचली. जे जे वासना तुझे मानसे. पावेल त्वरित मनितले ऐकोनी स्वामींचे वचन. विप्रवणिता करी चिंतन विनवितसे कर जोडून. नाना परी स्तवनिया जय जय जगन्नाथा. तू तारक भवासी तत्वता माझे मनी असे आर्ता. पुरवावी ते देवराया आता मातेवर देसी. वासना असे मानसी न व्हावे अन्यथा बोलासी. कृपा सिंधू देवराया माझे मनीची वासना. तुवा पुरवावी जगज्जिनता. अनाथा तारका नारायणा म्हणून चरणी लागली. ऐकोनी तिचे करुणावचन. संतोषला त्रयमूर्ती आपण. कर धरून आश्वासन माग जननी म्हणतसे. तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता. जननी नाम मज तेविता करा निर्धार याची बोला. मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित. जे राहिले असती आता सजीवित अक्षयहीन पादहीन. व्हावा पुत्र आम्हा ऐसा ज्ञानवंत परमपुरुषा. जगद्वंद्व देव सदृशा तुम्हा सारिखा दातारा. ऐकोनी तियेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनांसी. तापसी म्हणे तियसी पुत्र होईल परियशी. उद्धरील तुझ्या वंशाशी. ख्यातिवंत कलयुगी असावे तुझ्या त्याच्या बोली. एरवी न राहे तुम्हा जवळी ज्ञान मार्गी अतुर्बळी. तुमचे दैन्य हरिल इतुके सांगोनी तापसी. अदृश्य झाला परियसी विस्मय करीतसे मानसी. विप्रवणिता तये वेळी विस्मय करुणी घरात. पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत. म्हणती होईल दत्तात्रेय माध्यान्न समयी अतिथी काळी. दत्तात्रेय ताती तये वेळी विमुख न होता तये काळी. भिक्षा मात्र घालिते दत्तात्रेयाचे स्थान. माहुर करवी नक्षत्र कुण तयाचा वास सदा जाण. पांचाळेश्वर नगरात ऐकोनी सतीचे बोला. विप्रमणी संतोषला म्हणे पतिव्रते भले केले. पितर माझे झाले तृप्त करुणी कर्म पितरांचे नामे. समर्पावे विष्णूसी आम्ही साक्षात्कारे आपण येऊनी. भिक्षा केली आम्हा घरी कृतार्थ झाले पितृगुण. समस्त निर्धारे झाले स्वर्गस्थ साक्षात विष्णू भेटला दत्त. त्रयमूर्ती अवतार ऐसे नवमास क्रम विनी. प्रसूत झाली शुभदिनी विप्रे स्नान करुणी. केले जातकर्म ते वेळी मिळवून समस्त विप्रकुळी. जातकवर्त विती तये वेळी म्हणती तपस्वी होईल बळी. दीक्षा करता जगद्गुरु श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविले तया ब्राह्मणे. अवतार केला त्रयमूर्ती आपण भक्तजन तारावया. वर्तत असता त्याचे घरी झाला 7 संवत्सरी. म्हणजे बंधन ते अवसरी करिता झाला द्विजोत्तम. बांधिता म्हणजे ब्रह्मचारी म्हणता झाला वेदचारी. मीमांसा तर्का अतिविस्तारी करिता झाला तये वेळी. ऐकोनी समस्त नगर लोक विस्मय करती सगळीक. होईल अवतार कारणिक म्हणून बोलती आपणास. आचार व्यवहार प्रायचित्त समस्तांशी आपण बोलत. वेदांत भाष्य वेदार्थ सांगता झाला द्विजवरांशी. वर्तता ऐसे परियेसी झाला संवत्सर 16. विवाह करू म्हणती पुत्राची माता पिता अवतारा. विचार करीती पुत्रासवे बारे लग्न तुवा करावे. श्रीपाद म्हणे ऐका भावे. माझी वांछा सांगेन कराल विवाह माझा तुम्ही. सांगू ऐका विचार आम्ही. वैराग्य श्री संज्ञा सनमी. काम्य अमुचे ती जवळी येते.
श्रिये वाचुनी आणि कनारी समस्त जाना माते सरी जरी आणाल ते सुंदरी वरु म्हणती तये वेळी आपण तापसी ब्रह्मचारी योग श्रिये वाचवनी नारी हा बोल धरा निर्धारी श्रीवल्लभ नाम माझे श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे नाम झाले त्रे मूर्ती कैसे पितया ते म्हणतसे जाऊ उत्तर पंथासी ऐकोनी पुत्राचे वचन आठविले पूर्व सूचन भिक्षुके सांगितले जे खून सत्य झाली म्हणतसे न म्हणावे पुत्र यासी अवतार पुरुष तापसी जैसे याचे वसे मानसी तैसे करावे म्हणती माता पिता निश्चय करुणी आपुले म्हणे पुत्रासी म्हणती जनक जननी होतो आशाबद्ध होऊनी प्रतिपाळीसी मनोनिया ऐसे म्हणे व्याकुळिक डोळा निगती अश्रुपात माता पडली मूर्छांगत पुत्र स्नेह करुणिया देखोनी मातेचे दुःख संभोखी तसे परमपुरुष उठूनी आपल्या करकमळिके अश्रुपात पुसतसे अहो माते न करी चिंता जे जे वांछिले ते देईल आता दृढ करुणिया चिंता चित्ता रहा सुखे नांदत बारे तुझ करिता आपण दुःख विसरले संपूर्ण रक्षिसी आम्हा म्हातारपणी दैन्या वेगळे करिसी म्हणून पुत्र असती आपण दोन पाय पांगुळ अक्षयीन त्यांचे पोसावे आता कवने आमुते कोण रक्षिल ऐकून जननीचे वचन अवलोकी तसे अमृतनयने पुत्र झाले दोघे सगुण आली दृष्टी चरणाधिक वेदशास्त्रादी व्याकरण सर्व म्हणती तक्षम दोघे घेऊन लागली चरणा कृतार्थ झालो म्हणून आश्वासून तये वेळी दिदलात वर तत्काळी पुत्रपौत्रादी नांदाळ प्रबळी श्रियायुक्त सनातन सेवा करायला जननी पावाल सुख महाज्ञानी ये सौख्य पावोनी वालमुक्त हे निश्चित ऐसे बोलून तयांसी संबुध खितसे मातेसी पाहुनी दोघा पुत्रांसी राहता सौख्य पावाल पुत्र दोघे शतायुषी निर्धार धरी ओ मानसी कन्या पुत्र होतील त्यांची पौत्रपुत्र पाल नयने अखंड लक्ष्मी यांचे घरी यांचे वंश पारंपरिक कीर्तिवंत सचराचरी संपन्न होतील वेदशास्त्री आमची अवज्ञा करिता निरोप द्यावा अवो माता जाणे असे उत्तरपंथा दीक्षा दावया साधू जन सांगुनी माता पित्यांची अदृश झाला परियसी पावला त्वरितपुरी काशी गुप्तरूपे होता तेथे निघाला तेथून बदरी वना भेटी घेऊन नारायण अवतार असे आपण कार्यकारण मनुष्य देही दीक्षा करावया साधू जना तीर्थे हिंडतसे आपण मनवेगे मार्गक्रमण आले तीर्थ गोकर्णासी ऐकोनी सिद्धांचे वचन विनवी नामधारक आपण ते परियसा श्रोते जन मने सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वतीपाख्याने सिद्धनामधारका संवादे दत्तात्रेय श्रीपाद उदाधारक तनं नाम पंचोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेय वस्तु श्री गुरुदेव दत्त।